बरेचसे तबेले आहेत RWITCचे, ते 100 काय 1000 कोटी देखील खर्च करू शकतात अशी त्यांची तिथे तयारी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे जे काही थोडे इलिगल स्लम्स किंवा हटमेंट्स असतील, त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ॲडिशनल FSI हा बाजूच्या एका SRAला देऊ, म्हणजे परत बोज येणार मुंबईकरांवर. कशाला आपल्या पैशातून त्यांना ॲडिशनल FSI द्यायचा आहे? तुम्हाला SRA तिथे का करायची आहे? तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता अंडरग्राऊंड पार्किंग करू. म्हणजे वरती त्यांनी थोडं एक चांगली गोष्ट आहे की मुंबईकरांनी दबाव टाकल्यानंतर, मी जेव्हा हा विषय पहिला मुंबईसमोर आणल्यानंतर सगळे जे ग्रुप्स बनलेत, व्हॉट्सॲप ग्रुप असेल, पेटिशन झालेत, आपण देखील मीडियाच्या माध्यमातून जेव्हा एक दबाव तंत्र वापरलं, त्यानंतर MCनी थोडं आता 2 पावलं मागे घेतली आहेत. काल मी ऐकलं की जे 50 मेंबरशिप्स वगैरे घेणार होते ते घेणार नाहीत, ओव्हरग्राऊंड कन्स्ट्रक्शन करणार नाहीत, ही आमची मागणी मान्य झाली. तरी देखील अंडरग्राऊंड देखील आम्ही एकसुद्धा वीट रचू देणार नाही. अंडरग्राऊंड तिथे कार पार्कची गरज नाही, आजूबाजूला कोणी रहिवासी नाही आहेत, ना कमर्शियल बिल्डिंग आहेत. आणि मुख्य गोष्ट म्हणजे रस्ता जर क्रॉस केला, ओलांडला, तर कोस्टल रोडवरच 2000 गाड्यांचं अंडरग्राऊंड कार पार्क बनतच आहे. मग नक्की कुठच्या कॉन्ट्रॅक्टरच्या तुम्ही एवढे हितासाठी काम करत आहात की ओव्हरग्राऊंड नाही तर अंडरग्राऊंड, अंडरग्राऊंड नाही तर 6 फूट खाली, 6 फूट खाली नाही तर इकडे तिकडे, कशासाठी हे चाललं आहे? माझी मागणी स्पष्ट आहे. एक तर RWITCला मुदत द्या की अमुक वेळेत तुम्ही तुमच्या सगळ्या पेनल्टी, सगळे जे काही ड्यूज आहेत ते भरा आणि जागेचं लीज पुन्हा एकदा घ्या. पण लीज घेत असताना प्रत्येक मुंबईकराला, प्रत्येक नागरिकाला तिथे येण्या जाण्याची सोय मोफत झाली पाहिजे. जसं आत्ता ऐकवलं मैदान, तसंच तसं राहिलं पाहिजे. एकसुद्धा कन्स्ट्रक्शनचं तिथे काम झालं नाही पाहिजे.